सबका हिरो दादा आणि अंगावर बनियान आणि शॉर्ट्स घातलेली आणि कमरेला बंदूक लावून धबधब्यात भिजणारा हा व्यक्ती सोशल मीडियावर तुम्ही पाहिला असेल. याचं नाव आहे सुरेंद्र पाटील. पण सोशल मीडियावर चमकणारी ही माणसं खऱ्या आयुष्यात किती अंधारात असतात याचं ताजं उदाहरण आहे सुरेंद्र पाटील. विविध गुन्ह्यांमध्ये डोंबिवलीतील मानपाडा, कल्याणमधील कोळसेवाडी आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात तब्बल 13 गुन्हे दाखल असलेल्या ठाकुर्लीतील 53 वर्षीय रील स्टार सुरेंद्र पाटीलवर नाशिक येथील एका तरुणीने 2 दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास आता सुरू असतानाच आणखी एका घटस्फोटित महिलेनं सुरेंद्र पाटीलवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करून त्याच्या विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास देखील सुरू केलाय. पण पीडित महिलेनं रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत काय म्हटलंय ते पाहूयात. ठाकुर्ली भागातील विकासक सुरेंद्र पाटील याच्या मालकीच्या गाळ्यातील आपण एका गाळ्यात व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाला चांगली गती मिळाली नाही, त्यामुळे तो व्यवसाय आपण आर्थिक नुकसानीमुळे बंद केला होता. गाळ्यामध्ये काही तांत्रिक यंत्रणा होती. गाळ्यातील ही यंत्रणा परत घेण्यासाठी आपण सुरेंद्र पाटील याची भेट घेतली. त्यावेळी गाळ्यातील यंत्रणा परत देण्याचं आश्वासन सुरेंद्र पाटीलनं आपल्याला दिलं होतं. सुरेंद्र पाटील यानं लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप महिलेनं रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. ही तक्रार आज समोर आली असली तरी 4 दिवसांपूर्वी सुरेंद्र पाटीलनं इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या नाशिक येथील एका तरुणीला आपण तुला मुंबई विमानतळावर नोकरीला लावतो असं आमिष दाखवून तिला डोंबिवलीत बोलवलं आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता. सुरेंद्र पाटीलनं नोकरी लावण्याचं आमिष दाखवून आपली फसवणूक केली. आपल्यावर सुरेंद्र व त्याच्या चालकानं लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार नाशिकच्या पीडित तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी सुरेंद्रनं आपल्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे असं पीडितीनं तक्रारीत म्हटलं आहे. कधी मित्रांना सोबत घेऊन पार्टी करणं, दारू पिणं, अय्याशी करणं, तर कधी भोंदूबाबांच्या उपस्थितीत पैशांचा पाऊस, नोटांचे उधळण करणं, पोलीस ठाण्यातील खुर्चीवर बसून रील बनवणं, अशा विविध कारनाम्यांमुळे सुरेंद्र पाटील समाज माध्यमातून प्रसिद्ध आहे. लाखोहून अधिक त्याचे चाहते त्या समाज माध्यमावरती त्याच्याशी कनेक्ट आहेत. आणि या प्रकाराबद्दल सुरेंद्र पाटीलनं असं काही घडलं नसल्याचं म्हटलंय. ही पैसे काढण्यासाठी दाखल झालेली खोटी तक्रार असल्याचं देखील त्यानं म्हटलंय. पण सुरेंद्र पाटील विरोधात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर आज दुसरी पीडित महिला समोर आली आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतो की सुरेंद्रनं याआधी असंच कोणत्या महिलांना आमिष दाखवून किंवा धमकावून अत्याचार केलाय का, हे आता पोलीस तपासातूनच समोर येईल. पण या सुरेंद्रच्या काळ्या कारनाम्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.